आई, शिमगा आले तर काय बनवतेस? हावलूबाईसाठी पापड्या बनवते. आमच्याकडे लग्न समारंभ किंवा होळी असेल तर ह्या पापड्या नेहमीच बनवतात. तर चला आपण ह्याची रेसिपी बघूया. तर आपण इकडे भाकरी ज्या आपण तांदळापासून बनवतो तेच आपल्याला तांदूळ इकडे घ्यायचे आहेत आणि ते 3 दिवस भिजवून ठेवायचे आहेत. प्रत्येक दिवशी आपल्याला त्यातलं पाणी काढून नवीन पाणी त्यामध्ये ओतायचं आहे आणि टोपलीमध्ये निथळून त्याला वाळत घालून ठेवायचं. ह्या वाळलेल्या तांदळाचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता आपण पापड्यांचं मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी मी पातेल्यामध्ये 2 वाट्या पीठ घातलेलं आहे. 1 चमचा तीळ, 1 चमचा गूळ आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. शक्यतो हाताचा वापर करून हे एकजीव करून घ्या, जेणेकरून काही गुठल्या असतील त्या निघून जातील. इकडे मी छोटा ग्लास वापरलेला आहे. त्या प्रमाणात मला 2.5 ते 3 पाण्याचे ग्लास लागले. जर तुम्ही ह्या पापड्या पहिल्यांदाच बनवत असाल तर पिठाची कन्सिस्टन्सी थोडी जाडसरच ठेवा, जेणेकरून पापड्या तुटणार नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. इकडे आपण प्रत्येक बाउलमध्ये थोडं थोडं मिश्रण घालूया. ह्याचं कारण म्हणजे मला या मिश्रणामध्ये फूड कलर घालायचे आहे, म्हणून मी हे सेपरेट ठेवलेलं आहे. इकडे मी हिरवा कलर, नारंगी कलर आणि हळद घेतलेली आहे. आता हा हिरवा रंग आपण या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर नारंगी आणि ते झाल्यावर हळद मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही फूड कलरऐवजी बीटचा रससुद्धा घेऊ शकता आणि पालक प्युरीसुद्धा घेऊ शकता. पापड्यांचं हे बॅटर टाकायच्या आधी हे ताट ओलं नसावं हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त इकडे आपल्याला ताटाला गोल गोल फिरवायचं आहे, ती पापडी आपोआप तयार होते. आणि 2 ते 3 मिनिटे वाफवून घ्यायचे आहे आणि थंड पाण्यामध्ये त्या ताटाला बुडवून ठेवायचं आहे. आता उलटं ताट सरळ करून घेऊया आणि सुईचा वापर करून ती पापडी ताटावरून काढण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्ही हेच डायरेक्ट हाताने काढण्याचा प्रयत्न केलात तर ती पापडी अजिबात निघणार नाही, म्हणून शक्यतो तुम्ही सुईचा वापर करा. तुम्ही इकडे पापड्यांवर नावसुद्धा घालू शकता. जर तुम्हाला ह्या पापड्या लग्नासाठी हवे असेल तर तुम्ही नवरा नवरीचे नावसुद्धा ह्यावर लिहू शकता. इकडे मी नाव टाकण्यासाठी दुधाची पिशवी असते ती वापरलेली आहे. आणि जेव्हाही तुम्ही ह्या पापड्या वाफवून घ्याल तेव्हा हे पाणी उकळलेलं असावं, त्यामुळे ह्या पापडीला छान अशी वाफ लागते आणि सुईच्या मदतीने अलगद निघायला मदत होते. जसं मगाशी आपण पापडीच्या कडेकडेला सुईच्या मदतीने फिरवून घेतलं त्याचप्रमाणे आपल्याला आता देखील करायचं आहे. वाफवून घेतलेल्या पापड्या तुम्ही टोपलीवर ठेवा, त्यानंतर एका चादर किंवा ओढणीवर वाळवून घ्या. जर तुम्ही घरी वाळवत असाल तर त्याला 2 ते 3 दिवस लागतात, पण जर उन्हात वाळवाल तर एका दिवसात वाळवून निघते. इकडे मी 11 वाजता वाळत घातल्या होत्या आणि 4 पर्यंत सुकल्या देखील. आणि पापड्या तळताना तेल कडकडीत गरम असावं, मग त्या छान अशा फुलल्या जातात. तुम्ही बघू शकता 3 पट्टीने या फुललेल्या आहेत. कढईच्या आकाराप्रमाणे या फुलल्या जातात आणि चवीला एकदम ठिसूळ आणि कुरकुरीत. आता मी तुम्हाला ज्या आपण कलरच्या पापड्या केल्या होत्या त्या देखील तळून दाखवते. तुम्ही बघू शकता तिपटीने फुलल्या गेलेल्या आहेत आणि खाताना सुद्धा किंचित असं गोड आणि चवीला मस्तच लागतात. तुम्हाला मी इकडे कच्ची पापडी आणि तळलेली पापडी दाखवते. ह्यावरून तुम्हाला अंदाज येईल ह्या किती फुलल्या जातात त्या. एकदम सोपी पद्धत आहे, काहीच तामझाम करायची गरज लागत नाही आणि आपल्या घरगुती साहित्यातून तयार देखील होतात. तर तिप्पट पट्टीने फुलणाऱ्या पापड्या तुम्हाला कशा वाटल्या मला हे नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.